तर विद्यार्थी मित्रांनो आणि भावी शिक्षकांनो, ज्या विद्यार्थ्यांना टी-ई-टी 2026चा फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरताना कोणकोणती कागदपत्रे लागतात हे माहीत नाही लक्षात ठेवा. त्यांनी हा व्हिडिओ काय करा शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला काय करा त्या ठिकाणी डी-सी क्लासेस चॅनलचं नाव आहे त्या ठिकाणी आणि टेट आणि टी-ई-टी असं नाव दिलेलं आहे. त्या चॅनलला तुम्ही काय करा त्या ठिकाणी सबस्क्राईब करा. शेजारचे बेल आयकॉन पण दाबा. जेणेकरून शिक्षक भरती असेल किंवा टी-ई-टी असेल किंवा टेट असेल या सर्व एक्झामविषयी लक्षात ठेवा किंवा शिक्षक भरतीशी रिलेटेड कोणतीही माहिती असेल त्या सर्व माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळून जाईल मित्रांनो. तर टी-ई-टी 2026चा फॉर्म भरायचा मग त्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतात? पहिली गोष्ट आहे की टी-ई-टी परीक्षा 2026 साठी फॉर्म भरताना कोणती कागदपत्रे लागतात आणि कधीची हवेत? कागदपत्र तर कोणती लागतात ते माहीत पाहिजे आणि ती कधीची हवेत हे पण आपल्याला माहीत पाहिजे राजा. रजिस्ट्रेशन करताना लागणारी कागद. आता तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन करचाल टी-ई-टी 2026 त्यावेळेस तुम्हाला काय काय लागणार त्या ठिकाणी? पहिली गोष्ट आहे की तुम्हाला मोबाईल नंबर लागणार. रजिस्ट्रेशन करताना मोबाईल नंबर आणि मोबाईल नंबर तोच चालू असला पाहिजे लक्षात ठेवा. तो घ्यायचा आहे त्या ठिकाणी. कुणाचाही द्यायचा नाही. आपला जो स्वतःचा आहे तोच तुम्ही काय करायचं किंवा आपल्या ज्या घरचेच असेल तोच मोबाईल नंबर तिथं द्यायचा आहे. अदर कुणाचाही मोबाईल नंबर तिथं ॲड करायचा नाही राजाओ. त्यावरती सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. आपला रजिस्ट्रेशन नंबर असेल त्या ठिकाणी, पासवर्ड असेल, अजून कुठल्या गोष्टी असतात लक्षात ठेवा किंवा इतर तुम्हाला येणारं नोटिफिकेशन असेल त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचं ते त्या मोबाईलवरती येणार आहे. त्यामुळे आपला मोबाईल नंबर चालू आहे का नाही तो एकदा चेक करायचा राजाओ. आणि जो आपला आहे तोच मोबाईल नंबर तुम्ही ॲड करायचा आहे. पुन्हा प्लस तुम्ही ईमेल आयडी सुद्धा लागणार आहे तुम्हाला. रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला ईमेल आयडी सुद्धा लागतो त्या ठिकाणी. म्हणजे ईमेल आयडी एकदा चेक करा. जो आपण ईमेल आयडी फॉर्म भरताना भरणार आहे तिथं टाकणार आहे. तो ईमेल आयडी कन्फर्म करायचा की तो चालू आहे का नाही. एकदा ओपन करून बघायचं बाबा तो चालू आहे का नाही. नाहीतर तो बंद पडलेला असेल आणि तुम्ही तिथे टाकला तर तुमचा प्रॉब्लेम येणार आहे लक्षात ठेवा. त्यामुळे पहिल्यांदा ईमेल आयडी टाकताना तो चालू आहे का नाही तो चेक करायचा आहे. प्लस तुम्हाला एस-एस-सी मार्क लिस्ट किंवा सर्टिफिकेट. का रे बाबा एस-एस-सी मार्क लिस्ट किंवा सर्टिफिकेट? कारण टी-ई-टीचा फॉर्म भरताना त्याच्यावर जसं नाव आहे नावासाठी जसं नाव आहे तसंच तुम्हाला टाकावं लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला एस-एस-सी मार्क लिस्ट किंवा सर्टिफिकेट पाहिजे. जर तुमचं हरवलं असेल किंवा काय झालं असेल, तुम्ही जर डुप्लिकेट काढलं असेल ते सुद्धा तुमचं तिथं चालेल, काही प्रॉब्लेम नाही. जर तुमच्या नावामध्ये बदल असेल तर लक्षात ठेवा गॅझेट लागेल तुम्हाला किंवा नावात बदल किंवा स्पेलिंग मिस्टेक असेल म्हणजे तुमची थोडीशी स्पेलिंग मिस्टेक आहे नावामध्ये. जसं की दीपक आहे. दीपकमधलं तुमच्या 10वीच्या ह्याच्यावरती डबल ई आहे किंवा इकडं तुमचं काय झालं आई झालं असेल. काय नाव म्हणजे स्पेलिंग मिस्टेक असेल त्या ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेट लागेल. म्हणजे ज्या महिलांचं लग्न झाले लक्षात ठेवा नावामध्ये बदल केलाय त्यांना मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा त्या ठिकाणी लागेल. प्लस तुमचा आधार नंबर असेल तो आधार नंबर सुद्धा लागेल त्या ठिकाणी. फॉर्म भरताना तुम्हाला आधार नंबर लागणार आहे. तो आधार नंबर सुद्धा तुमच्याकडे ते असलं पाहिजे. आधार कार्ड असलं पाहिजे. प्लस कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे तुमच्याकडे. कास्ट सर्टिफिकेट काय रे बाबा त्याच्यावरचा नंबर टाकावा लागतो आणि प्लस डेट तुमचं ते इश्यू डेट टाकावी लागते त्या ठिकाणी. मी तुम्हाला ते कधी दिलं गेलं त्यासाठी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल. त्यामुळं रजिस्ट्रेशन करताना ही कागदपत्रे लागणार तुमच्याकडे. ते मोबाईल नंबर, ईमेल आयडी, एस-एस-सी मार्क लिस्ट असेल, नावात बदल झालेत, गॅझेट किंवा स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुमचं ॲफिडेव्हिट असेल तुमचं ते चालेल त्या ठिकाणी. मॅरेज सर्टिफिकेट असेल ते लक्षात ठेवायचं. आधार नंबर असेल ते किंवा तुमचं कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी हे तुम्हाला सगळी डॉक्युमेंट्स लागणार आहेत राजा. प्लस पुढे तुम्हाला आता शैक्षणिक कागदपत्र कोणकोणती लागतील? शैक्षणिक कागदपत्र ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताय त्यावेळेस शैक्षणिक कागदपत्र कोणती लागणार? तर 10वीचं मार्क लिस्ट सर्टिफिकेट लागेल तुम्हाला. तर त्यावरचं तुमचं कधी तुमचा रिझल्ट कधी लागलेला आहे तो तुम्हाला टाकावा लागणार आहे त्या ठिकाणी. ओके. त्यामुळे तुमचं 10वीचं मार्क लिस्ट आणि सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. प्लस 12वीचं मार्क लिस्ट आणि सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. ज्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. मग तुमच्याकडे शैक्षणिक कागदपत्र जे आहेत ते 12वीचं मार्क लिस्ट, 10वीचं मार्क लिस्ट, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट किंवा मार्क लिस्ट आवश्यक आहे शैक्षणिक कागदपत्रामध्ये. आता व्यावसायिक पात्रतेमध्ये तुम्हाला काय पाहिजे? ज्याचं डी-एड झालंय त्याचं मार्क लिस्ट किंवा त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल ते पाहिजे तुमच्याकडे. किंवा ज्या विद्यार्थ्यांचं बी-एड झालंय त्यांचं मार्क लिस्ट किंवा सर्टिफिकेट पाहिजे लक्षात ठेवा फॉर्म भरताना. प्लस ही व्यावसायिक पात्रता एक लक्षात ठेवा एवढी कागदपत्र लागतील तुम्हाला. ज्यांचं समांतर आरक्षण सर्टिफिकेट असेल लक्षात ठेवा. सॉरी समांतर आरक्षण नाही तर कुठला समांतर आरक्षण सर्टिफिकेट असेल तुमचं तर समांतर आरक्षण सर्टिफिकेटमध्ये काय लागेल माहिती आहे का? तुमचं दिव्यांग सर्टिफिकेट लागेल. आणि दिव्यांग सर्टिफिकेट मध्ये तुमचं 40% जास्त असलं पाहिजे हे लक्षात ठेवा. किंवा जे एक्स मॅन आहेत त्या ठिकाणी किंवा एक्स मॅन असेल किंवा त्यांची फॅमिली असेल लक्षात ठेवा किंवा एखादा मृत्यू पावले असेल त्यांचं पत्नी असेल किंवा त्यांचं अपत्य असेल तर त्यांच्याकडे ते सर्टिफिकेट पाहिजे.
त्यामुळे समांतर आरक्षणामध्ये लक्षात ठेवा, हे 2 सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. जे आहेत ते. जे नाहीत लक्षात ठेवा, दिव्यांग वगैरे त्यांना काही गरज नाही. जे दिव्यांग आहेत त्यांना पाहिजे. आता कोणती कागदपत्र अपलोड करावी लागतात तिथं तुम्हाला फॉर्म भरताना. तर पहिला तुमचा फोटो. फोटो नवीन असायला पाहिजे लक्षात ठेवा. लय जुना काळातला घेऊ नका. तुमचा फोटो एक पाहिजे. सही पाहिजे तुम्हाला. सेल्फ डिक्लेरेशन लक्षात ठेवा. सेल्फ डिक्लेरेशन तुमचं फॉर्म भरताना येतं. ते फक्त तुम्ही याला काय करायचं आहे, लिहायचं आहे. लिहायचं आहे आणि त्याच्या लिहायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे, लेफ्ट थंब जो आहे तुमचा, डावा अंगठा जो आहे तो अंगठा काय करा तुम्हाला उमटवायचा आहे आणि सही करायची लक्षात ठेवा बस. आणि एक आयडी प्रूफ तुम्हाला एनीवन लक्षात ठेवा. कोणतंही भरपूर आयडी प्रूफ दिलेले त्या ठिकाणी. तुम्ही त्यातलं कुठलंही एक आयडी प्रूफ त्या ठिकाणी अपलोड करू शकता. थँक यू. अशा पद्धतीने ही तुम्हाला कागद रजिस्ट्रेशन करतानाचे कागदपत्र असतील लक्षात ठेवा किंवा तुमची शैक्षणिक पात्रता असेल तुमची किंवा व्यावसायिक पात्रता असेल त्या ठिकाणी किंवा समांतर आरक्षणासंबंधी सर्टिफिकेट असेल, हे तुमच्याकडे ते सगळे फॉर्म भरताना अपेक्षित आहेत मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त लक्षात ठेवा डी आणि बीएडचं टीईटी 2026चा फॉर्म भरणाऱ्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ काय करा, शेअर करा, जेणेकरून त्यांना समजेल की कोणकोणते डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी लागतात मित्रांनो. धन्यवाद.